मित्रांनो, मी सकाळी एक व्हिडिओ केलो होतो की शेळी व्यायला आलेली डिलिव्हरी होणार असल्याची लक्षणे कसं ओळखायची. तर त्यावेळेस लक्षणे सांगितलं होतं या शेळीची. आता सध्या शेळी व्यालेली आहे. पाहू शकता तुम्ही. मला वाटलं होतं की 2 करडांना जन्म देईल, परंतु ही शेळी 3 करडांना जन्म दिलेला आहे. त्याच्यामध्ये एक पाठ आहे, 2 बोकडं आहेत. पाहू शकता मित्रांनो, ही जी आहे ही ही आपण पाहू शकतो की ही पहिली जी आहे ती पाट आहे. पहिली करडू ही आहे. ही आपण पाहू शकतो की पाट आहे. ही पहिली पाट आहे. दुसरं छोटंसं आहे, थोडं करडू लहान आहे, जगेल की मरेल याची चिंता आहेच, पण जगवण्याचा मी नक्की प्रयत्न करू. हे दुसरं जे आहे ते बोकड आहे, आपण पाहू शकता. आणि तिसरं सुद्धा बोकड आहे. अशा पद्धतीने आपली ही शेळी मोठी राशीतली शेळी आहे. वाटलं होतं मला 2 करडं देईल, परंतु 3 करडं दिलेले आहेत. चांगलं आहेत. एक पाट आहे, 2 बोकडं आहेत. तीनही जगेल असं आशा आहे. जगवण्याचा नक्की प्रयत्न करू. तर मित्रांनो, यामध्ये काय आहे तर पाठीचा नाळ हा छोटासाच आहे, त्यामुळे कापण्याची काय प्रश्न नाही. दुसरा बोकड आहे, त्याचा सुद्धा नाळ आहे, छोटासाच आहे, त्यामुळं दुसऱ्या बोकडात सुद्धा नाळ कापण्याची काय गरज नाही. पण तिसरं जे बोकड आहे ते बोकड आपण पाहू शकता. त्याची जी नाळ आहे ते इथपासून ते आपण हे पाहू शकता. हे नाळ असं आलेला आहे. इथपर्यंत एवढं मोठं नाळ आहे याचं, हे पाहू शकता. अशा पद्धतीने ही नाळ जी आहे खूप मोठी आहे, त्यामुळे हे आपल्याला कापून घ्यावं लागेल. सगळ्या तिन्ही करडं हे सगळं नॉर्मल आहेत, चांगलं आहेत, उत्तम आहेत. शेळी सुद्धा चांगला आहे, चांगल्या पद्धतीने डिलिव्हरी झालेला आहे. ही शेळीची तिसरी वेत आहे. तिसरी वेताला 3 करडं दिलेलं आहे. अशा पद्धतीने व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.